ज्या टायमाला बाबा होते ना त्या टायमाला असं असं कामं केलंय ना म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत. एक दिवस एक माणूस आला होता बाबांकडे, त्याचा काहीतरी पोटात जास्त दुखत होता, काय बंद नव्हता होत. तर बाबांनी काय सांगितलं, तू एक काम करते, दही भात कुत्र्याला टाक. ओके. कुत्र्याला दही भात टाक. तो म्हणाला, तो विचार करायला मी बाबांकडे पोटाचं दुखणं म्हणायला आलो आणि ते कुत्र्याला दही भात टाकायला सांगतात. मग त्यांनी काय केलं, दही भात बनवली आणि जाऊन कुत्र्याला टाकला, त्याचं पोट दुखी बंद झाली. ओके. हे विलास बाबांनी सांगितलं. मग मी बाबांना, आता माझं तर बाबांशी बोलणं होतं, मी बाबांना विचारलं, म्हटलं बाबा ते दही भात दिलं कसं काय बंद झालं असेल त्या टायमाला. तर म्हणलं सगळं तू समजून घे ना. म्हटलं बाबा मी समजून घेणार, याचं कारण आहे का मी तुमच्या नावावर चालतो. बरोबर बरोबर. आणि कुणी मला विचारला तर मी स्पेचलेस व्हायला नको. तर बाबा काय बोलले का ज्या टायमाला तो दही भात मिळवत होता ना त्या टायमाला, जेव्हा ते मिळवतात ना त्या टायमाला त्याची वास येते. ती वास त्याच्या नाकात जाते, वास त्याच्या नाकात जाते ना ते काम करते. अच्छा. दही भात काम नाही करत. आणि कुत्र्याला द्यायचं, ते कुत्र्याला नेऊन टाकला, पण काम कोणी केला, त्या वासाने. वासाने.